मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? Get out of here! Did you not understand? Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. भाजपच्या आंदोलनात गिरीश महाजनांवर संतापणारी ही महिला सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये. गिरीश महाजनांसोबत पोलिसांनाही ती जाब विचारताना दिसतीये. मात्र ही महिला इतकी का चिडलीये? तर माझ्या मुलाला आणण्यासाठी मला वेळेत पोहोचायचं होतं, पण गेल्या 1 तासांपेक्षा जास्त वेळेपासून मी ट्रॅफिकमध्ये अडकलीये, असं ती महिला व्हिडिओत सांगतेय. मुंबईतील वरळी डोममध्ये भाजप आणि महायुतीच्या वतीने जन आक्रोश महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकावरून विरोधकांचा निषेध करण्यासाठी हे संमेलन भरवण्यात आलं होतं. मात्र या मोठ्या संमेलनामुळे आणि भाजपच्या मोर्चामुळे वरळी परिसरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनं या गर्दीत अडकून पडली होती. याचवेळी एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी निघाली होती. मात्र तासाभरापेक्षा जास्त वेळ ती या ट्रॅफिकमध्ये अडकली आणि तिचा संयम सुटला. व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला अत्यंत संतप्त दिसतीये. शेजारी मैदान रिकामं आहे, तिथे जाऊन आंदोलन करा, रस्त्यावर का करताय, असा सवाल तिने उपस्थित केलाय. 5 वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊनही तिला कोणीही रस्ता मोकळा करून दिला नाही. उलट तिला बघ्याची भूमिका घेणारे पोलीस दिसले, असंही ती या व्हिडिओत सांगताना दिसतीये. पुढे संतापलेली ही महिला थेट मंत्र्यांच्या ताफ्यापर्यंत पोहोचली. तिने गिरीश महाजन यांना उद्देशून इथून चालते व्हा अशा कडक शब्दात सुनावलं. तुमच्यामुळे 100 लोक अडकली आहेत, लोकांचा वेळ आणि इंधन वाया जातंय, असं म्हणत तिने गिरीश महाजनांना जाब विचारला. जेव्हा पोलिसांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या अंगाला हात लावायचा नाही, असा सज्जड दमही तिने दिला. लोकशाहीमध्ये आंदोलनं, मोर्चे आणि निदर्शनं हे आपली मागणी मांडण्याचं एक सशक्त माध्यम आहे. पण जेव्हा हेच मोर्चे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करतात तेव्हा सामान्य जनतेचा संयम सुटतो. मंत्री गिरीश महाजन आणि उपस्थित पोलिसांना धारेवर धरणारी ही महिला सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून या महिलेचं कौतुक केलं जातंय. हे प्रकरण केवळ एका महिलेच्या संतापापुरते मर्यादित नाही, तर ते राजकारण्यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचं प्रतिबिंब आहे. आंदोलनं मैदानात व्हावीत की रस्त्यावर, जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही, यावर आता नव्याने विचार करण्याची गरज या निमित्ताने समोर आली आहे. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.